आज आपण एका अतिशय महत्वाच्या विषयासाठी एकत्रित आलेलो आहोत आणि एकात्मिक आरोग्य वर्धिनी समिती म्हणजे आपल्या या समाजाचं आरोग्य अजून चांगलं बनवण्यासाठीच्या एका नवीन पर्वाची सुरुवात आहे असं मला वाटतं. कारण यातून आपल्या ज्या शासनाच्या ज्या सगळ्या आरोग्यविषयक ज्या आपल्या योजना असतील त्या तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही आपली जी समिती आहे ती अतिशय महत्वाची आणि प्रभावी ठरणार आहे. आणि मला वाटतं की जे महाराष्ट्र शासन किंवा आपला सार्वजनिक आरोग्य विभाग याच्या अंतर्गत हे आरोग्य सेवा अधिक सक्षम अधिक बळकट बनवण्यासाठी या एकात्मिक आरोग्य वर्धिनी समितीची आपण स्थापना केलेली आहे. आणि खरंच मला तुम्हाला सगळ्यांना सांगावंसं वाटतं की जो रुग्ण आपल्याकडे येतो तो काय आपला पाहुणा म्हणून येत नाही, तर तो येतो त्यावेळी तो आपल्याला आरोग्य सेवेचा केंद्रबिंदू असतो. त्यामुळे तो रुग्ण आल्यानंतर त्याच्याबरोबर समन्वयानं वागणं, त्याला आदर देणं, त्याच्याशी आपुलकीने वागणं ही आपल्या आरोग्य सेवेची खरी सुरुवात आहे असं मला वाटतं. कारण आपण या आरोग्य विभागामध्ये काम करत असताना अनेक समस्यांना अनेक आव्हानांना आपल्याला तोंड द्यावं लागतं. मग त्यामध्ये संसर्गित असंसर्गित आपले रोग असतील किंवा आपल्या माता पालक यांचा मृत्यू असेल किंवा कुपोषण, क्षयरोग, आपला उच्च रक्तदाब, मधुमेह अशा विविध आव्हानांना आपल्याला सामोरे जावं लागतं. त्यामध्ये आपल्याला सातत्यानं काम करावं लागत असतं आणि या सगळ्या गोष्टी करत असताना त्याला फक्त आरोग्य खातं पुरेसं नाहीये, तर त्यासाठी आपल्याला ग्रामपंचायत असेल किंवा महिला बचत गट असतील, तरुण मंडळ असतील, आपल्या आरोग्य आशा सेविका असतील किंवा अंगणवाडी सेविका असतील, सर्वसामान्य माणूस असतील, या प्रत्येकाला यामध्ये सहभागी होणं फार गरजेचं आहे. आणि आपल्या सुद्धा आरोग्य खात्यामध्ये प्रत्येकाची एक वेगळी जबाबदारी, प्रत्येकाचं एक काम ठरलेलं आहे. मग त्यामध्ये आपला वैद्यकीय जो अधिकारी असतात त्याने गुणवत्तापूर्ण असा उपचार देणं महत्वाचं असतं. आपले जे आरोग्य सेवक आहेत त्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवरती काम करावं लागतं. आशा सेविकांनी घरोघरी जाऊन आपल्या आरोग्याच्या ज्या काही सगळी जनजागृती ती करायची असते. आशा सेविका आपल्या अंगणवाडी सेविकांनी आपल्या बालकाचं पोषण असेल किंवा मातांचा जो आहार असेल त्याकडे लक्ष द्यावं लागत असतं. आणि ग्रामपंचायतीनं स्वच्छता, स्वच्छ पाणी किंवा आपल्या कचऱ्याचं कचऱ्याचं व्यवस्थापन कसं करता येईल किंवा वेगवेगळे आरोग्य शिबिर याच्यावरती आपण जोर देणं फार गरजेचं आहे. जर आपण सगळ्यांनी मिळून यामध्ये काम केलं तर मला वाटतं की आरोग्याच्या बाबतीत आपण अगदी सक्षम बनू. कारण शासनाने आजपर्यंत अनेक योजना आणल्या पण त्या कागदावर कधी सुद्धा त्या यशस्वी होऊ शकत नाही. त्याची प्रभावी अंमलबजावणी होणे फार गरजेचं असतं आणि त्यासाठी यामध्ये सुद्धा आपण सगळ्यांनी मिळून काम करूया. आणि मला माहितीये की कर्मचाऱ्यांना सुद्धा बऱ्याच अडचणी असतात, बऱ्याच गोष्टींना सामोरे जावं लागतं. त्यामध्ये मग त्यांना कर्मचाऱ्यांची कमी असेल, साधन सामुग्रीची कमी असेल किंवा बरेच वेळा नागरिकांचा त्यांना सहकार्य लाभत नाही. पण तरी सुद्धा तुम्ही सगळेजण त्या सगळ्यामध्ये जाऊन काम करता, हार मानत नाही. त्याबद्दल खरंच तुमचं अभिनंदन. कारण तुमचा त्या पाठीमागे सेवाभाव असतो की आपण या जनतेची सेवा करते. तो सेवाभाव असणं फार गरजेचं आहे, तरच आपण यामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करू शकणार आहोत. आरोग्यमंत्री आदरणीय आंबेडकर साहेब यांनी रुग्णाला बरं करणं याच्यापेक्षा रोगच होऊ न देणं या संकल्पनेनं काम करायला सुरुवात केलेली आहे. आणि त्यासाठीच त्यांनी आपलं माझं गाव आरोग्य संपन्न गाव ही संकल्पना आणली आणि त्याच्यावरती काम करायला सुरुवात केलेली आहे. त्यामध्ये सुद्धा आपल्या आरोग्याच्या बाबतीतलेच हे सगळ्यात जास्त आहे. आजपर्यंत आपण ते करत आलेलो आहे पण फक्त आरोग्य विभाग त्याच्यावरती काम करत राहायला नको, तर प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक माणसाला त्यामध्ये सहभागी करून घेता यावं यासाठी या सगळ्या आपलं माझं गाव आरोग्य संपन्न गाव ही संकल्पना आणली गेलेली आहे. पण त्यामध्ये जर गाव स्वच्छ असेल, पाणी शुद्ध असेल किंवा तिथं लसीकरण पूर्ण झालेलं असेल, चांगला आहार मिळत असेल, व्यसनमुक्तीसाठी जर सगळीकडे तिथला अवेअरनेस असेल किंवा तिथला प्रत्येक नागरिक जर आरोग्यासाठी जागरूक असेल तर मला वाटतं की आरोग्यावरचा जो खर्च आहे तो नक्कीच कमी होणार आहे. आणि म्हणूनच मला वाटतं की शासन आणि आपण सगळे लोकप्रतिनिधी असून किंवा आपण सगळे आम्ही सामान्य नागरिक असेल या सगळ्यांनी मिळून जर आपण काम केलं तर एक चांगला आणि आपण इथं आता भुदरगडच्या बाबतीत बोलायचं तर आपण सगळेजण मिळून आपण काम केलं तर हा भुदरगड राधानगरी असेल महाराष्ट्र राज्यामध्ये एक आदर्श ठरेल असं मला वाटतं. याच पद्धतीने आपण सगळ्यांनी काम करूया एक निरोगी आपला समाज बनवण्यासाठी आणि आपल्या महाराष्ट्राच्या विकासासाठी आपण सगळ्यांनी काम करूया असं मी तुम्हाला आव्हान करते. थांबते. धन्यवाद.